नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 32व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जमशेदजींनी आपला उद्योग, आपल्या कंपन्या उभ्या करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि पाश्चात्य देशांच्या दौऱ्यावर असताना अतिश्रमामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि जर्मनीतल्या नोहाईम इथं त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या मागे त्यांच्या उद्योगांची जबाबदारी आता त्यांचा मुलगा दोराब आणि त्यांच्या पत्नीच्या भावाचा मुलगा आर.डी. उर्फ रतन दादाभाई याच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ते कशा पद्धतीनं सांभाळलं आणि पुढं नेलं ते आपण पाहणार आहोत. या सगळ्याच भागांमध्ये आपण जे.आर.डी. टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहणार आहोत. पण तत्पूर्वी त्या चरित्राची ही पार्श्वभूमी आपण बघतो आहोत. मंडळी, जमशेदजींच्या अथक प्रयत्नातून जमशेदपूरला पोलाद कारखाना उभा राहिला. 1912मध्ये या कारखान्यातून पोलादाची पहिली लढ बाहेर पडली. जलविद्युत प्रकल्प उभे राहिले. शिवाय साखर उद्योग, इलेक्ट्रोकेमिकल्स, बांधकाम व्यवसाय यासारख्या अनेक उद्योगात टाटांनी आपले पाय भक्कमपणे रोवले. जमशेदपूरच्या कारखान्यातून पोलादाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला. कामगारांनी जल्लोष केला. टाटांच्या कारखान्यातून भारतात देखील पोलाद निर्मिती झाली याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला आणि या निमित्तानं भारताची क्षमता जगाला दिसून आली. याच कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. मेसोपोटेमियामध्ये वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशांना रेल्वे मार्गाचं जाळं उभारायचं होतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाची आवश्यकता होती. युद्धजन्य परिस्थितीमुळं पोलादाची टंचाई होती. या आणीबाणीच्या काळात टाटांनी ब्रिटिशांना पोलाद पुरवलं. केवळ 2 वर्षाची बाल्यावस्था असलेल्या या कारखान्यानं म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स अर्थात तेव्हाचा टिस्को या कारखान्यानं मेसोपोटेमिया, इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेसाठी तब्बल 1500 मैल भरतील एवढे रूळ निर्यात केले. ब्रिटिशांनी सुद्धा टाटांच्या या कामगिरीबद्दल तोंडात बोटं घातली. एवढंच नव्हे तर व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी साकची या गावाचं नाव जमशेदजींच्या या अद्वितीय योगदानाबद्दल जमशेदपूर होईल असं जाहीर केलं. त्याशिवाय जवळच्याच कालीमती या रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असं ठेवण्यात आलं. एवढं महान काम टाटांचं होतं. मंडळी, या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच एक अप्रिय घटना घडली. जमशेदजींचे सुपुत्र आणि दोराबजींचे धाकटे बंधू रतन यांचा 1918मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचं नाव नवाजबाई असं होतं. रतन यांच्या जागी या नवाजबाई टाटा अँड सन्सच्या स्थायी संचालक झाल्या. त्यांना कोणतंही अपत्य नसल्यामुळे त्यांनी जमशेदजींच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलाला दत्तक म्हणून घेतलं. त्याचं नाव नवल होतं. पुढे या नवल यांना जो मुलगा झाला त्याचंही नाव रतन ठेवण्यात आलं. अर्थात हा रतन म्हणजे जमशेदजींचा पणतू आणि त्यांच्या रतन या मुलाचा नातू. पुढे जेव्हा जे.आर.डींनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा हेच रतन टाटा उद्योग समूहाचे प्रमुख झाले. त्यांनीसुद्धा टाटांच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून टाटांच्या नावलौकिकात भर घातली. मंडळी, टाटांचं कुटुंब म्हणजे अशा रत्नांची खाणच. जमशेदजींनी दोराबजी आणि आर.डी. यांना एकत्रितपणे काम करायला सांगितलं होतं, ते आपण पाहिलं आणि तसं ते करतही होते. पण तरी दोराबजी आणि आर.डी. यांचे सूर जुळत नव्हते. आर.डींचं लग्न एका पारशी मुलीशी झालं होतं, पण ती लवकरच निवर्तली होती. त्यांना तिच्यापासून कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांनी पुनर्विवाह केला नव्हता.
त्यामुळे आपण पॅरिसला जाऊन स्वतंत्र व्यवसाय करावा असं आर.डींच्या मनानं घेतल्यानंतर त्यांच्या मागे बायको किंवा मुलाचा कोणताही पाश नव्हता. व्यापारासाठी फ्रान्सला गेल्यानंतर फ्रेंच भाषा शिकणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. त्यासाठी त्यांना जमशेदजींनी एका शिक्षिकेचं नाव सुचवलं. तिच्याकडे ते फ्रेंच शिकण्यासाठी जायला लागले. इथंच त्यांना त्यांच्या भावी आयुष्याची जोडीदारीण भेटली. तिचं नाव सुझान. तीही तिथं शिकायला येत होती. मंडळी, सुझान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, निळ्या निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची परीच जणू. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. यावेळी आर.डींचं वय होतं 45 वर्षे आणि सुझान होती केवळ 20 वर्षांची. पारशी धर्माबाहेर विवाहाला त्या काळात अजिबात परवानगी नव्हती. त्यामुळं आपल्या लग्नाला परवानगी मिळेल का अशी शंका आर.डींच्या मनामध्ये होतीच. त्यांनी भीतच ही गोष्ट जमशेदजींच्या कानावर घातली. क्षणभर जमशेदजी गोंधळले, पण नंतर त्यांनी मोठ्या मनानं या लग्नाला परवानगी दिली. जमशेदजींनी आपण केवळ रूढीपरंपरावादी नसून नवीन गोष्टींचा देखील तेवढ्याच खुल्या मनानं स्वीकार करू शकतो हे यातून दाखवून दिलं. मंडळी, जमशेदजी केवळ त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी या दोघांच्या विवाहाप्रित्यर्थ लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठी असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये सगळ्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलं. या प्रसंगी इंग्लंडमधले प्रतिष्ठित लोक तसंच तिथं स्थायिक असलेल्या पारशी बांधवांनी हजेरी लावली. नंतर जमशेदजींनी या जोडप्याला मुंबईत आणून रीतसर धार्मिक पद्धतीनं सुझानला पारशी धर्मात समाविष्ट करून घेतलं. सुझान आता टाटांची सून झाली. या सुनेचं नाव सुनी असं ठेवण्यात आलं. मंडळी, पारशी भाषेत सुनी म्हणजे सोनेरी केसांची. सुनीसुद्धा आपल्या पतीबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी भारतीय रीतिरिवाज आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होती. 1902 मध्ये सुनी आणि आर.डींचा विवाह झाल्यानंतर सुनीला पहिली मुलगी झाली. तिचं नाव सिला ठेवण्यात आलं. या मुलीच्या पाठीवर जहांगीरचा जन्म झाला. जहांगीर म्हणजेच जे.आर.डी आपले चरित्रनायक होत. जहांगीर नावाचा अर्थ होतो जग जिंकणारा. या जहांगीरनं खरोखरच आपलं नाव सार्थ केलं. त्यानं आपल्या वागणुकीनं आणि कर्तृत्वानं खरोखरच जग जिंकलं. त्याला लहानपणी घरात जे म्हणून हाक मारत असत. जहांगीरनंतर सुनीला आणखी एक मुलगी झाली. तिचं नाव शेदा बेह. यानंतर आर.डी आणि सुनी यांना आणखी 2 मुलं झाली. ती म्हणजे दाराब आणि जिमी. सुनी आता 5 अपत्यांची आई झाली होती. जेहच्या बालपणातली बरीचशी वर्ष आपल्या आईसोबत फ्रान्समध्ये गेली. त्यामुळे फ्रेंच ही त्याची मातृभाषा झाली. त्याला फ्रेंच भाषा, फ्रेंच वाङ्मय अतिशय आवडायचं. मुंबईच्या शाळेमधलं इंग्रजी शिक्षण त्याला तेवढं आवडत नव्हतं. शिवाय इंग्रज लोक भारतात भारतीय इतिहास शिकवायचा सोडून त्यांचा इतिहास का शिकवतात याचाही त्याला राग यायचा. जेहचे वडील आर.डी व्यापारानिमित्त सतत फिरतीवर असायचे. त्यामुळे या 5ही मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी सुनीवर येऊन पडत होती. तिच्या नाजूक प्रकृतीला खूप ताण पडत होता आणि ही जबाबदारी पेलणं तसं कठीणच जात होतं. पुढच्या आणखीन काही भागांमध्ये आता आपण जे.आर.डींचं अतिशय प्रेरणादायी असं चरित्र पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा